मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 25,383 वरती। 25,383 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आहे आणि आजचा आपला ॲनालिसिस पण एकदम सिंपल असणार। जास्त मोठा पण आपला व्हिडिओ होणार नाही आहे, कारण की नवीन सांगण्यासारखं नाही आहे काहीच। लक्षात घ्या तुम्ही, नवीन सांगण्यासारखं काहीच नाही आहे। जसं ॲनालिसिस आपण मागच्या सेशनमध्ये केलेलं होतं किंवा वीकली ॲनालिसिस जे झालं आपलं, वीकलीमध्ये पण काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या। त्या ठिकाणी पण मी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं होतं आपला निफ्टीचा चार्ट, आपलं मार्केट कसं वरती जाऊ शकतं, कोणते महत्त्वाचे सपोर्ट असू शकतात। आपण वीकली टाईम फ्रेममध्ये पण काही गोष्टी बघितल्या, डेली टाईम फ्रेममध्ये पण आपण काही लेवल बघितलेल्या होत्या। तर आपलं ॲनालिसिस सेम असणार। हे सेम असण्याचं कारण काय, का असणार आपलं सेम ॲनालिसिस? कारण की मागचं सेशन पण आपण जर बघितलं ना, साईडवेज ट्रेडिंग सेशन होतं। मार्केट पूर्णपणे साईडवेज होतं, एका रेंजच्या आतमध्ये होतं। आणि आजचं पण ट्रेडिंग सेशन बघा तुम्ही, एकाच रेंजमध्ये होतं। मार्केट एकाच ठिकाणी ट्रेड करत होतं। आणि सकाळी जेव्हा आपण लाईव्हवरती होतो तिथे पण काही गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या होत्या की काही डाटा पण आपण बघितला होता। ऑप्शन चाईनचा फक्त आपण सपोर्ट घेतो असतो, काही लेवल असतात आपल्याजवळ, त्या लेवलला आपण फॉलो करतो। त्यानंतर मार्केटचा जो ट्रेंड असतो त्याला पण आपण फॉलो करत असतो। त्याचा निष्कर्ष काढतो की मार्केटमध्ये काय होऊ शकतं। आपण काय म्हटलं होतं सकाळच्या वेळेला की 25,400च्या आसपास मार्केट थांबू शकतं। एक रेंज बाउंड ट्रेडिंग सेशन या ठिकाणी होऊ शकतं। हाय ब्रेक करत असेल मार्केट, त्याच्यावरती ट्रेड करत असेल तर मार्केट ट्रेंडिंग पण होऊ शकतं। ही पण संभावना आपण जोडली होती, पण मार्केटने ब्रेकआउट दिला, त्यानंतर मार्केटवरती थांबलेलं नव्हतं। मार्केट मग थांबलेलं होतं 25,400च्या आसपास, पूर्ण एका रेंजच्या आतमध्ये होतं मार्केट। म्हणजे डेली टाईम फ्रेमवरती पण तुम्हाला दिसेल की मार्केटने जी ही मोठी रॅली दिली होती, त्यानंतरचं ट्रेडिंग सेशन बघा, हे एक ट्रेडिंग सेशन आणि हे एक मार्केट आपल्याला बरोबर इथे पॉज घेताना दिसतंय। विकनेस नाही आहे, विकनेस जर असते मार्केटमध्ये ना, तर मार्केट आपल्याला थोडं खाली येताना दिसलं असतं आजच्या दिवशी। ताबडतोब त्यामध्ये सेलिंग पण झालेली असते, सेलिंग प्रेशर आपल्याला मार्केटमध्ये दिसलेलं असतं, पण तसं झालं का आजच्या दिवशी? नाही झालं। ठीक आहे, मार्केटने इथे पॉज घेतलेला आहे। तर ह्या स्ट्रक्चरवरून आपल्याला काय समजतं की मार्केटमध्ये इथे बाईंग येऊ शकते। जर मार्केट बरोबर ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करून जर तिथे थांबत असेल, मार्केटमध्ये हे जे स्ट्रक्चर बनतं आहे, मग इथे हे बुलिश स्ट्रक्चर बनतं आहे। एखाद्या वेळेला येणाऱ्या सेशनमध्ये एक चांगली बाईंग पण या ठिकाणी येऊ शकते। आपण हे स्ट्रक्चरला बघतोय कशा प्रकारची प्राइस ॲक्शन। मी असं म्हणत नाही की वरतीच जाणार, ते यायला खाली पण येऊ शकतं। म्हणजे हा जो सपोर्ट आपल्याला दिसतो इथे 25,333च्या आसपास, इथून ते खाली पण जाऊ शकतं, स्लिप पण होऊ शकतं। पण आत्तानुसार जे स्ट्रक्चर बनतं आहे, यावरून आपण एक संभावना जोडू शकतो। आणि मार्केटचा ट्रेंड महत्त्वाचा असतो की मार्केटमध्ये काय होतं आहे, कुठं जातं आहे मार्केट, ते बघून आपण एक संभावना जोडत असतो की इथे बाईंग यायला पाहिजे, इथे मार्केटमध्ये यायला पाहिजे बाईंग। म्हणजेच एक प्रकारे एक मोठी शार्प बाईंग, त्यानंतर 2 दिवसांचा पॉज आणि इथे याचं कंटिन्युएशन पण होऊ शकतं। याला आपण म्हणणार मग कंटिन्युएशन, याला आपण कंटिन्युएशन असं म्हणू शकतो। म्हणजे मार्केट इथून पुन्हा वरती पण जाऊ शकतं। हेच आपलं ॲनालिसिस आहे। बाकीच्या गोष्टी तर आपण एक्सप्लेन केल्या की मार्केटने जर हा सपोर्ट ब्रेक केला, समजा याच्या खाली जर गेलं, ही एक रेंज इथं मार्केटसाठी बनलेली, याच्या खाली गेलं मार्केट, कंटिन्युअसली गेलं, तर मग मार्केटसाठी 25,077 हा एक सपोर्ट असेल। त्यानंतर 24,850ची लेवल, ही पण मार्केटसाठी सपोर्ट असेल। त्यानंतर 24,400 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट असेल, मोठा सपोर्ट। हे मार्केटसाठी काही महत्त्वाची इथे सपोर्ट असणार। मग जर मार्केट खाली आलं तर, पण मार्केट पॉज घेतं आहे, 2 दिवस झाले मार्केट काय घेतं आहे, पॉज। प्रोबॅबिलिटी या ठिकाणी काय बनते, मार्केटची वरती जाण्याची बनते। आपण ट्रेंडला फॉलो करत असतो, काही स्ट्रक्चर आपल्याला दिसत असतात, बायर सेलरची ॲक्टिव्हिटी आपल्याला चार्टवरती दिसत असते, त्यावरून आपण एक संभावना जोडू शकतो की मार्केट हे वरती जायला पाहिजे। लक्षात आलं, ॲनालिसिस करण्यासारखं मोठं काहीच नाही आहे। बाकी गोष्टींची आपण नेहमी चर्चा करत असतो, जसं आता मार्केटमध्ये बाकीचे सेक्टर पण झाले बघा, आय टीचा अजून पण मार्केटला सपोर्ट आहे। ठीक आहे, चांगलं चालतं आहे। त्यानंतर बँकिंग बघा, बँकिंगमधले काही स्टॉक आज चांगल्या प्रकारे ट्रेड करत होते। ICICI बँक झालं, ॲक्सिस बँक झालं, PSU पण सकाळी होतं थोडंसं प्लसमध्येच होतं, त्यांचा पण सपोर्ट मिळतो आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये स्कोप इथे जास्त दिसतो आपल्याला बँकिंगमध्ये, म्हणजे निफ्टी बँकमध्ये। निफ्टी बँक इंडेक्स जर चालत असेल तर त्याचा सपोर्ट इकडे निफ्टीला पण मिळणार। आणि ITचं पण वेटेज आपल्या निफ्टी 50मध्ये जास्तच आहे। बँकिंग नंतर ITचा नंबर लागतो, वेटेज बघायचं। त्यानंतर रिलायन्स झालं, रिलायन्स आज रिलायन्समध्ये तर आज विकनेस होती। आज तुम्ही बघितलं रिलायन्स सुरुवातीपासून खाली येताना दिसलं आपल्याला, थोडंसं विकनेस रिलायन्समध्ये पण होता।
बघा आता येणाऱ्या दिवसांमध्ये बाईंग कशात येते, जर बँकिंगमध्ये बाईंग येत गेली, प्रायव्हेट बँका जे आपल्या HDFC बँक, खास करून मोठा रोल जो आहे ना HDFC बँकेचा आहे मार्केटसाठी, HDFC बँक याच्यामध्ये जर बाईंग आली आणि एखादा सपोर्ट करणारा स्टॉक या ठिकाणी जर असला, समजा रिलायन्समध्ये पण बाईंग झाली आणि HDFC बँकेत पण जर बाईंग झाली तर इंडेक्स परफेक्ट आपल्याला इथून वरती जाताना दिसेल. आणि त्या लेवल कोणत्या मिळतील त्या पण मी तुम्हाला सांगितलेले आहे, 25,650 ते 25,700 काही गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून. नाहीतर हा रेजिस्टन्स नाही आहे. का सांगितलं, जसं मार्केटने या ठिकाणी एक इम्पल्स वेव्ह बनवला, एक करेक्टिव्ह वेव्ह, आणि इथून जर मार्केट वरती गेलं, त्याने जर एक इम्पल्स वेव्ह या ठिकाणी तयार केला तर हे टार्गेट मग आपल्याला निफ्टीमध्ये मिळू शकतात. या लेवलपर्यंत आपला निफ्टी 50 इंडेक्स जाऊ शकतो. हे कॅल्क्युलेशन लक्षात आलं. यायला मार्केट खाली पण येऊ शकतं. मार्केट सुप्रीम आहे शेवटी, त्यामध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. मार्केटमध्ये आपण काही गोष्टींचं ऑब्झर्वेशन करायचं आहे, लॉजिक असतं मार्केटचं, काही स्ट्रक्चर बनत असतात. बायर सेलरची ॲक्टिव्हिटी आपल्याला चार्टवरती ताबडतोब लक्षात येऊन जाते, ते ओळखून आपण काम करायचं आहे. ऑप्शनमध्ये जाऊ नका हे तर नेहमी सांगत जाणार. काही स्टॉक असतात त्यांना चांगल्या लेवलवरती पकडण्याचा प्रयत्न करा. काही स्टॉक असे असतात की ते तुम्हाला 15 दिवसात प्रॉफिट देणार नाही, 1 महिन्यामध्ये प्रॉफिट देणार नाही, 2 महिन्यात प्रॉफिट देणार नाही, आणि जेव्हा ते द्यायला लागतात प्रॉफिट ते एकाच दिवसामध्ये तुम्हाला देऊन टाकतात. एकच दिवस खूप असतो. जसं आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं आपण उदाहरण घेऊया. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 18% वरती होता, 18 ते 19% आज वरती गेलेला होता. एंजल वन सारखा स्टॉक, CDSL सारखा स्टॉक, असे अनेक स्टॉक होते. हे स्टॉक आज चालत होते, यांच्यामध्ये बाईंग होती आणि खूप छान बाईंग होती आणि चांगल्या लेवलला तुम्हाला ते पकडता आले असते. मग त्यासाठी तुमचा अभ्यास असला पाहिजे, चार्ट तुम्हाला समजले पाहिजे, तेव्हा तर तुम्ही योग्य लेवलला बाय करणार. असं नाही ना की BSE 18% वरती नेऊन गेला मग म्हणायचं की मला त्याला बाय करायचं आहे आणि त्याच्यामध्ये यायचं प्रॉफिट बुकिंग, तो स्टॉक यायचा खाली, मग तुम्ही त्यामध्ये एंटर व्हायचं. असं चालतं का? नाही चालत. प्रॉपर अभ्यास असला पाहिजे त्याचा तुमचा. लक्षात आलं. खूप चांगले स्टॉक असतात त्यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करत चाला. पण स्विंग ट्रेडिंग म्हणजे हे पण सोपं नाही आहे. बहुतेक जणांना हे पण सोपं वाटतं की खूप सोपं आहे स्विंग ट्रेडिंग हा शब्द. त्यासाठी अभ्यास करावा लागतो. काही जणांना स्टॉक बाय करायचं माहिती आहे तर त्यांना सेल पण करता येत नाही, अशा पण व्यक्ती स्विंग ट्रेडिंग करतात. काय फायद्याचं? तुम्हाला जर बाय सेल करणंच माहीत नाही आहे, तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स माहीत नाही, तुम्हाला मार्केटचा ट्रेंड माहीत नाही, तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न माहीत नाही, तुम्हाला चार्ट पॅटर्न माहीत नाही आहे, कॅन्डल कशी बनत असते हे माहीत नाही आहे, आणि तुम्ही डायरेक्ट ट्रेडिंग करताय तर ते चुकीचं असतं. प्रॉपर अभ्यास करा आणि त्यानंतर ट्रेडिंगमध्ये या. वेळ घालवा मार्केटमध्ये. समजलं का? तर हे स्ट्रक्चर आपण बघितलं होतं डेली टाईम फ्रेमवरती. तर आपण 5 मिनिटांमध्ये पण जाऊया. तिथे पण मी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवून देतो 5 मिनिटांमध्ये. निफ्टीचं कसं असू शकतं, उद्या ट्रेंड कसा असू शकतो मार्केटचा, कोणत्या लेवल असणार महत्त्वाच्या, त्यासाठी जाऊया आपण 5 मिनिटांमध्ये. मार्केट आजच्या दिवशी पण थोडं गॅपअप झालं होतं पण ठीक आहे. त्यानंतर थोडासा डीप मारला मार्केटने सुरुवातीला आणि नंतर बाईंग आली मार्केटमध्ये, पण ह्या रेजिस्टन्सच्या वरती गेलंच नाही मार्केट. लक्षात आलं ना. हा जो रेजिस्टन्स होता, प्रिव्हियस रेजिस्टन्स, इथं तो काम करत होता, याच्यावरती थांबलंच नाही मार्केट. तिथून शार्प आपल्याला हळूहळू मार्केट खालीच येताना दिसलं. इथे पुन्हा मार्केटने जवळजवळ 25,340च्या आसपास इथे सपोर्ट घेतला. 25,340च्या आसपास इथे सपोर्ट घेतला. इथून पण आपल्याला चांगल्या प्रकारची बाईंग येताना दिसली, पण पुन्हा मार्केट तिथून स्लिप झालेलं होतं. मग काय दिसतंय तुम्हाला या ठिकाणी की मार्केट एका रिजनमध्येच आहे. मी तुम्हाला जी लेवल सांगितली होती ना, इथे आपण मागच्या सेशनमध्ये पण बोललेलो होतो की 25,300 हा मार्केटसाठी सपोर्ट, त्यानंतर 25,433 जो निफ्टीचा ऑल टाईम आहे तो मार्केटसाठी एक रेजिस्टन्स. याच्या आतमध्ये मार्केट पॉज घेऊ शकतं. जर मार्केट ह्या लेवलला ब्रेक करून जात असेल तर मार्केटमध्ये सेलिंग अपेक्षित आहे. शॉर्ट टर्मसाठी विकनेस येऊ शकतो. पण जर मार्केट ह्या लेवलच्या वरती जात असेल, ह्या रेजिस्टन्सच्या वरती, याच्यावरती ट्रेड करायला जर लागलं तर ते मार्केट ट्रेंडिंग पण होऊ शकतं. मग असं आपण बोललेलो होतो पहिले पण. आता तेच सेम ॲनालिसिस आपलं आहे. का असणार सेम ॲनालिसिस? कारण की मार्केटने ही रेंज तोडलीच नाही, याच्या बाहेर मार्केट गेलेलंच नाही आहे. त्यामुळे ह्याच लेवल आपल्यासाठी इथे काम करणार. आता जोपर्यंत मार्केट ह्या रेंजच्या बाहेर जात नाही, एकतर सपोर्टला ब्रेक करत नाही किंवा रेजिस्टन्सला ब्रेक करत नाही, मार्केट राहणार ह्याच रेंजमध्ये. ही एक रेंज तुम्हाला लक्षात येईल. 2 लेवल मी ड्रॉ केलेले आहे. हा एक झोन पण तुम्हाला दाखवून देतो. या झोनमध्येच मार्केट थांबणार इथे. जोपर्यंत याच्या बाहेर जात नाही मार्केट, हे काय असणार इथे साईडवेज, याच्या दरम्यानच थांबू शकतं मार्केट. इथे एक मोठा सपोर्ट पकडतो मी अजून इथे 300चा. 300 पासून तर 433 म्हणजे 133 पॉईंटची ही रेंज असणार इथे. 133 पॉईंटची ही असणार रेंज.
जेव्हा ह्या रेंजच्या बाहेर जाणार मार्केट तेव्हा कुठं मग ते ट्रेंडिंग होऊ शकतं. इथेच बाउन्स घेतला मार्केटने. उद्या असं पण होऊ शकतं की फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप ओपन झालं तर ते उद्या या रेंजचा ब्रेकआउट देऊ शकतं, म्हणजे या रेजिस्टन्सला पार करू शकतं ते. मग जर या रेजिस्टन्सला पार करत असेल ना तर मार्केटची ट्रेंडिंग होण्याची संभावना जास्त आहे, कारण की एक मोठी कॅन्डल अशी एक डेली कॅन्डल तिच्यामध्ये बनणाऱ्या या 2 कॅन्डल असणार अशा 2 कॅन्डल आहे. म्हणजे एक प्रकारे तो मार्केटचा काय झाला, पॉज झाला. मार्केट वरती गेलं, एक पॉज घेतला मार्केटने आणि ते कंटिन्युएशन करतं आहे. मग ते स्ट्रक्चर आपल्याला ह्या लेवलच्या वरती चेंज होताना दिसणार. जेव्हा मार्केट 25,433च्या रेजिस्टन्सच्या वरती जेव्हा थांबायला लागेल तिथे आपल्याला ट्रेंड ओळखायचा आहे मार्केटचा कसा असणार. मार्केट तिथे थांबतं आहे की पुन्हा रिजेक्शन घेऊन खाली येत आहे. जसं इथे रिजेक्शन घेतलं मार्केटने, खाली आलं. उद्या फ्लॅट ओपन झालं, ते उद्या पण रिजेक्शन घेतं आहे का बघायचं आहे, की या रेजिस्टन्सला ब्रेक करून ते वरती ट्रेड करायला लागतं आहे. ट्रेड करायला लागलं तर ते मग इथे अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतं, ट्रेंडिंग होऊ शकतं ते. किंवा खाली आलं, समजा फ्लॅट ओपन झालं, थोडं निगेटिव्ह ओपन झालं, खाली आलं तर ते 25,300च्या आसपास बाउन्स घेत आहे का, आपल्याला इथे ह्या लेवलला फॉलो करायचं. एक मोठी रेंज सांगतो तुम्हाला. आता ही लेवल पण आपल्यासाठी सपोर्टचं काम करणारच. तसं त्यासाठी मी हा एक झोन पण टाकलेला आहे बघा, इथे तुम्हाला दिसेल हा एक झोन 25,340चा एक झोन आहे. इथून जर मार्केट स्लिप झालं पुन्हा 300 वरती जर आलं तर त्याच्या खाली ट्रेड करताय का कंटिन्युअसली, ते आपल्याला बघायचं आहे. असं नाही की एक कॅन्डल बघून आपण मार्केटचा ट्रेंड डिसाईड करायचा, असं कधी नसतं मित्रांनो. बहुतेक जणांना मी दाखवून पण देत असतो लाईव्ह मार्केटमध्ये की इथे बनणारी कॅन्डल एक मोठी बनून जाते अशी. मग बहुतेक जण म्हणतात आता सपोर्ट ब्रेक झाला, पण लक्षात घ्या खाली एक मोठा सपोर्ट आहे अजून तुमच्यासाठी. इथे ही कॅन्डल निगेटिव्ह बनते पण दुसरी बनणारी कॅन्डल अशी बनून जाते वरती. मार्केट असं रिव्हर्सल देऊन टाकतं. ते कंटिन्युअसली खाली जात आहे का, ते लोला ब्रेक करत चाललेलं आहे का आपल्या, ते बघायचं आहे. त्यानुसार मग तुम्ही म्हणू शकता की मार्केट आता डाऊन ट्रेंडमध्ये चाललेलं आहे. डाऊन ट्रेंड एक कॅन्डलने कधी मार्केट समजत नाही, लक्षात आलं. मार्केटला वेळ घालू द्या, 20-25 मिनटं जेव्हा मार्केट वेळ घालवतं ना तेव्हाच आपण मार्केटचा ट्रेंड पकडू शकतो की कुठे जात आहे मार्केट. लक्षात आलं ना. त्यासाठी वेळ घालू द्या, मार्केटचा ट्रेंड ओळखा तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला पहिल्या पण सांगितल्या या लेवल, मी तुम्हाला पहिल्या पण सांगितल्या आणि आज पण सांगतोय. जसं इंट्राडेसाठी हा एक छोटासा सपोर्ट पण बनेल. 25,340 हा एक सपोर्ट, त्यानंतर 25,300 हा पण एक सपोर्ट, आणि वरती रेजिस्टन्स मोठा जो असेल निफ्टीचा ऑल टाईम आहे 25,433 हा एक रेजिस्टन्स. ह्या लेवल आपल्यासाठी काम करतील. जोपर्यंत मार्केट ह्या रेंजच्या दरम्यान असणार, मार्केट असणार साईडवेज. ही एक रेंज दिसते ना आपल्याला पूर्ण, इथे जोपर्यंत मार्केट थांबतंय मार्केटचा ट्रेंड पूर्णपणे साईडवेज असेल. हे साईडवेज असणार मार्केट. पण जेव्हा मार्केट ह्या रेंजला ब्रेक करून वरती ट्रेड करायला लागेल ते जाणार अप ट्रेंडमध्ये, आणि मार्केट जेव्हा ह्या 300च्या खाली ट्रेड करायला लागेल तेव्हा मार्केट जाणार इथे मग डाऊन ट्रेंडमध्ये. एवढंच आपलं ॲनालिसिस असणार आहे, कारण की ह्या रिपीट होत आहेत गोष्टी. मार्केट त्या रेंजच्या बाहेरच गेलं नाही ना. जर गेलं असतं तर मग आपल्यासाठी लेवल काही वेगळ्या असत्या. मग आपण म्हटलं असतो की हा एक रेजिस्टन्स आहे, आता तो सपोर्ट बनतोय, किंवा एक सपोर्ट ब्रेक झाला आहे तो आता रेजिस्टन्स बनतोय, ते आपण म्हणू शकलो असतो. पण मार्केट त्याच रेंजमध्ये त्याच्या बाहेर गेलंच नाही आज. मग आज इथे कोणाचा फायदा झाला असेल, त्यासाठीच तर म्हणतो की ऑप्शन करू नका तुम्ही. बहुतेक जण ऑप्शन ट्रेडिंग करतात ना, आता ती सवय असते एक, ती काय एवढ्या लवकर जात पण नाही. इथे जे 25,400 वरती असणारे जे रायटर असणार, ऑप्शन सेलर असणार, त्यांना इथे फायदा होत असतो, त्यांना इथे प्रॉफिट होत असतं. लक्षात आलं. जे एका ऑप्शनला होल्ड करून बसतात, कोणी जर सकाळच्या वेळेला 25,400चा कॉल ऑप्शन बाय करून बसलं, होल्ड केला त्याला की नाही मी याच्यामध्ये मोठा पैसा बनवतो, लास्टपर्यंत होल्ड केलं तुम्ही त्याला, जो ऑप्शन ते बाय करून बसतो तो लॉसमध्ये जात असतो, कारण की ते प्रीमियम डिके होत असतं. मग लक्षात आलं ना. प्रीमियम डिके होऊन ऑप्शन बायरला लॉस होतो आणि डिकेचा ऑप्शन सेलरला फायदा होत असतो. मग सेलर प्रॉफिटमध्ये असतो अशा मार्केटमध्ये. त्याला माहीत असतं एक रेंज माझ्यासाठी तयार झालेली आहे, त्याचं ॲनालिसिस असतं प्रॉपर. त्याला माहिती आहे मला कुठे बाहेर निघायचं आहे, मला माहिती आहे की मला एक सपोर्ट रेजिस्टन्स मिळतो इथे, मला एक रेंज मिळते. जोपर्यंत त्या रेंजला ब्रेक करत नाही मी माझी पोझिशन एक्झिट करणार नाही. लक्षात आलं. जेव्हा मार्केट ह्या रेंजला ब्रेक करेल, सपोर्ट असू दे किंवा रेजिस्टन्स, मी त्याच्यामधून एक्झिट होऊन जाणार. हा प्लॅन असतो प्रॉपर सेलरचा. पण बाहेर जे असतात ना फोमोमुळे की इथून निघून गेलं तर काय करायचं, ते अगोदरच एंट्री घेऊन बसतात त्याच्यामध्ये. त्यांना वाटतं की एकतर मार्केट वरती जाईल नाही तर खाली जाईल, मग कोणी
कॉल होल्ड केलेले असतात, कोणी पुट होल्ड केलेले असतात, ते सर्वजण असतात लॉसमध्ये. मग ते सर्वजण लॉसमध्ये असतात. त्यामुळे म्हणत असतो की ऑप्शन ट्रेडिंग करू नका. आणि त्यामध्ये पण इंट्राडेमध्ये तर अजिबात करू नका. इंट्राडेमध्ये मार्केट खूप कमी वेळेला ट्रेंडिंग असतं, ते खूप कमी वेळेला. शक्यतो मार्केट साईडवेज. कसं काही वेळेला एकदम गॅप ओपन होणार, साईडवेज होणार. काही वेळेला गॅप डाऊन ओपन होतं, थोडं वरती जातं, पुन्हा साईडवेज होऊन जातं. मग जो ट्रेंडिंग मूव पाहिजे असतो ऑप्शन बायरसाठी, ट्रेंडिंग मूव जो पाहिजे असतो मार्केटमध्ये, तो तुम्हाला मिळतच नाही. मग तिथेच ऑप्शन बायर लॉस करून बसत असतो. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने मार्केटमध्ये काम करायचं आहे. विश्लेषण करत चाला, काही गोष्टींचं लॉजिक बघत चाला आणि त्यानुसार काम करत चाला. ऑप्शन ट्रेडिंग तर करूच नका. स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करत चाला. ETF असतात त्यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करत चाला. चांगल्या संधी असतात त्यांच्यामध्ये, समजलं का? आणि जेव्हा तुम्ही काम करतात, कोणी जर थांबतच नसेल तर मग स्टॉप लॉस लावत चाला. ठीक आहे. इंट्राडेमध्ये मार्केट कुठेही जात असतं. लक्षात आलं? ओव्हरऑल ट्रेंड मार्केटचा अप दिसतोय आपल्याला, पण मार्केट एखाद्या दिवशी स्लिप होऊ शकतं, खाली येऊ शकतं किंवा ते वरती पण जाऊ शकतं. मग तुमचा स्टॉप लॉस नसेल ना, तर तुम्हाला लॉस पण मोठे होत असतात. तुम्ही थांबतात त्याच्यामध्ये, होल्ड करतात पोझिशनला. तसं करायचं नाही आहे. सिस्टममध्ये स्टॉप लॉस ऑर्डर तुम्ही लावली पाहिजे. रिस्क डिसाईड केली पाहिजे की मला किती रिस्क घ्यायची या ट्रेडमध्ये, कुठे बाहेर पडायचं आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. मनामध्ये नाही लावायचं स्टॉप लॉस की मी मनात लावतो 500 रुपयांचा लॉस घेतो, 1000 रुपयांचा लॉस घेतो आणि बाहेर पडतो. तसं नसतं. तसं मार्केटमध्ये काम होतच नाही. लक्षात आलं? मनात कधी स्टॉप लॉस पकडायचं नाही. सिस्टममध्ये तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. तर माझ्या मते सर्वांना आता निफ्टीमध्ये लेवल समजलेले असतील. कोणती लेवल ब्रेक केली तर मार्केट ट्रेंडिंग होणार, म्हणजे अप ट्रेंडमध्ये जाणार, डाऊन ट्रेंडमध्ये जाणार. त्या सर्व लेवल तुम्हाला समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. आणि छोटीशी कॉमेंट तर बनतेच. तुम्ही व्हिडिओला बघताय तर छोटीशी कॉमेंट पण करत चला. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.